समाधान झालं नव्हतं का? काय झालं ते आता तेच सांगू शकतो, बर कारण ते माझ्याशी काय बोलून गेले हे त्यांनी सांगणं योग्य नाही. बर त्यामुळे त्यांना नाही दाखवलं त्यांनी. त्यांना सुचवलं. पण माड्याची लढाई आता आणखीनच अवघड झाली असं स्वतः चंद्रकांत दादा देखील आज कुठेतरी म्हटले. नाही नाही, बिलकुल काही माढ्याची लढाई अवघड वगैरे नाही. माढ्याची लढाई ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकेल, निश्चितपणे. चंद्रकांत दादा बोलताना देवेंद्रजींना कधी पण अटक होऊ शकत होती, आम्ही कुठल्या परिस्थितीत दिवस काढले माहिती नाही. असं काय घडत होतं हे तर मी विरोधामध्ये? सांगितलंच आहे, कारण कशा प्रकारचं कटकारस्थान त्यावेळेस होत होतं, त्यांना सापडत काही नव्हतं. प्रयत्न खूप केले, केसेस अनेक गोष्टी केल्या. आता त्या संदर्भात कधीतरी अजून सविस्तर बोलू. उद्या मोठं शक्ती प्रदर्शन करत तुम्ही अर्ज दाखल करताय, कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो वेगवेगळ्या ठिकाणी? उद्या खरं म्हणजे बारामतीची देशाचं लक्ष लागलेली निवडणूक. मला असं वाटतं की बारामती असेल, सांगली असेल किंवा सातारा असेल, तिन्ही ठिकाणी आम्ही अर्ज दाखल करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे. कारण मी यापूर्वी देखील सांगितलं की ही लढाई देशाच्या पंतप्रधान पदाची लढाई आहे. ही लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई. त्याच्यामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबतच राहील आणि ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजी पंतप्रधान होतील, ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजींची संख्या वाढेल, त्यांनाच लोक मत देतील. सभा घेण्यावर तुमचं आणि पवारांचं कंपॅरिझन होत आहे. किती सभा घेणार आहात काय? संजय राऊत म्हणतात 32च्या पुढे जागा येतील आमच्या. विश्वास आहे का? आत्मविश्वास आहे? कोण 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 संजय राऊत संजय राऊत कोण लल्लू सिंग यादव यांनी घटना बदलण्याचं पुन्हा एकदा 405 साठी विधान केलेलं आहे. लल्लू सिंग यादव हे भाजपचे 412 घोषणा आहे. पुन्हा संविधान बदलायचं मला विधान जे माहित आहे, नाही कोण ते काय भाजपचे बोलताय. खासदार करत आहेत. मला माहित नाही कोण काय बोलतंय. या देशाचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर आहे आणि मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला कुठल्याही गीता, बायबल, कुराणपेक्षा देखील देशाची राज्यघटना महत्त्वाची आहे. देशाची राज्यघटना आहे म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा पंतप्रधान आहे. आणि कुठली निवडणूक आली की काँग्रेसचे लोक आणि इंडिया आघाडीचे लोक एकच त्या ठिकाणी अशा प्रकारचा घोषा लावतात, हे घटना बदलणार. 10 वर्ष पूर्ण बहुमत मोदीजींकडे होतं, त्यांनी घटनेचं संरक्षण केलं आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे घटनेला कोणाला हात लावू देणार नाही.